चाल पुरं धनश्री, चाल पुरं आज आता जाऊ 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 करून दिवस एक एक दिवस लोटून राहिला. चल आता लवकर आज चाललो जाऊ आणि दवाखान्यात दाखवून देऊन फाईल काढून घेऊ, नाव नोंदवून घेऊ. आई विचारन कुठं जाता येतं मग काय सांगायचं आईला? नाही तर सांगून द्यायचं का आईला आता जाता वेळी? आता जावाच्या वेळेस नाही, आता जावाच्या वेळेस नको सांगू, आतापर्यंत नाही सांगितलं तर आता सांगायची गरज नाही. आता दवाखान्यात चाल, चेकअप बी करू, सगळं ठीक असन बरोबर असन तर मग तिकून पेढ्याचा डब्बाच घेऊन येऊ आणि मग आईले आजीले सांगून देऊ. हो तसंही जमते. आणि हो सिलेंडर मिळाला का आईसाठी? अरे पाय धनश्री, भेटला सिलेंडर, भेटला आईसाठी. आईले सांगायचंच विसरलो मी. पाय आलो, थकलो होतो, जेवलो ना झोपूनच गेलो. आईले सांगायचंच राहिलं. आता सांगतो, आईले बी सांगून देतो आता सिलेंडर भेटला म्हणून. आई बी ठेल्यावर जाणं सुरू करा. हो ना, द्या ना आईला सांगून. आणि बरंच झालं सिलेंडर मिळाला तर, नाहीतर आई ना घरी राहू राहू खूप बोर वाटत होतं आईला. उदास मन झालं होतं ना आईचं, ढाब्यावर नाही जात होत्या तर उदास मन झालं होतं. सिलेंडर नाही भेटला, काय करू कसं करू, आता माझा ठेला बंद पडला असं तसं. आईचं ना धनंजयजी, आईचं आईच्या कामावर खूप प्रेम आहे. त्यांना काम केल्याशिवाय गमत नाही. त्यांना राहिले तर आतापर्यंत घरी, पण त्यांचं मन त्यांच्या ठेल्यावरच होतं. हो, मलाही जाणवलं असं तर आईचं मन नाही लागून राहिलं घरी, म्हणून तर मी तडतड केलो. इकडून तिकडून का होईना मी आईसाठी सिलेंडरचं अरेंजमेंट केलोच मी आणि मिळवलाच सिलेंडर. झालं थोडासा महाग भेटला जरासा, पण भेटला. आईले पुरून जाते आता. हो ते बरं केलं तुम्ही. मग आई तर आता ठेल्यावर जाईल तर मग कधी सांगायचं मग आईला? हो, आईले कधी सांगा तर रात्री सांगून देऊ आईले. आई ठेल्यावरून घरी आली म्हणजे रात्री मस्त, मग मी आताच कायले दुपारी मग आपण पेढे आणू येता येता, मी रात्री येता येता घेऊन ये आणि मग तेव्हा सांगून देऊ मी आलो का. तसं करू मग, ठीक आहे. आता चालायचं का मग आज? आता मग आईला सोबत घेऊन चालता का मग? त्यांचा ठेला चालू होणार आहे तर मग सिलेंडर मिळाला तर? नाही मिळालाय काय तू धनश्री? आईले समोर घेऊन जाशील तर मग आपलं आताच माहीत होऊन जाईल ना. आईले वाटत नाही कुठं जाते काय जाते तर मग आता जाते वेळी आपण, मी तर तुमच्या सोबतच जाणार आहे ना, मग काय सांगायचं तर का चालली तुमच्या सोबत म्हणून? हा, सांगून दे ना असंच काही बी. दवाखान्यात चालली हे नको सांगू, हे नाही सांगू का बा मला हे घेवायचं आहे, वस्तू 2-4 घेवायच्या आहे हे सांगून दे. बरं ठीक आहे, मग मी पार्लर मध्ये जाते म्हणून सांगते. हो हो तसं सांग, पार्लर मध्ये जातो बा. बरं ठीक आहे, चला. आई काय रे धनंजय, तो सिलेंडर भेटला का नाही भेटला रे? काय पाहतो का नाही पाहत तू? तुला 10 वेळेस म्हणा लागेल आता, एक एक गोष्ट 10 वेळेस म्हणू तुला. आई हो भेटला ना सिलेंडर, कालच भेटला. मी काल सांगणार होतो, भुलून गेलो. मी थकलो होतो, आलो जेवलो झोपून गेलो तर आठवण नाही राहिली. आई आज सांगून राहिलो, भेटला सिलेंडर भेटला. आजपासून तू ढाबा चालू करून दे. ढाबा म्हणतो काय, तुझ्या ठेला चालू करून दे आजपासून. असं काय भेटला काय? कुठून कुठून भेटला आणि किती रुपयाचा झाला? आता तो विचार नको करू आई, तू भेटला ना एवढं महत्वाचं आहे तुझ्यासाठी. फक्त आता तुझ्या ठेला चालू करून देतो. बरं ठीक आहे, मग आजपासून जातो मी ठेल्यावर आता. आता चल मग, तुला संग येऊ का? आता मग काही गाडी घेत नाही आम्ही दोघे बी, ते मामी आणि मी बी. त्या गाडीत तू आता चालला संग, त्या गाडीतच येतो मग आम्ही बी. नाही आई, आता मा गाडीत काय मी आई इकडून जातो. आता अजून तिकडे जाऊ का मी? त्याच्यापेक्षा आता तू मामी तू गाडीवर चालले जा तुम्ही तुमच्या वाल्या. आज मा सांगू नको येऊ आता. काय म्हणते? त्या गाडीत बसले तर तुझ्या गाडीची शान कमी होईल काय? तुझी गाडी खराब होईल काय? आम्ही दोघे नंदे भाऊजाई बसून तर. आई तसं नाही आई, तशी गोष्ट नाही आहे. मै कायले शान खराब होईल? तू आहे नसतं मै शान आहे, तसं नाही आहे. पण मला इकडच्या रस्त्यानं जावं लागते आज तर. आता आई तू न मामी रोजच जात असता ना, तर आज मी दोघे जणी चालले जा. बरं ठीक आहे. आम्ही चालले जातो आता. रमाले सांगतो बाई. बरं झालं बाबा, माया मन त्याच्यातच होतं रे धनंजय. काही गॅस भेटते, काही गॅस भेटते, काय करू काय नाही. चूल भेटू काय, चूल कशी भेटू? तिथं एवढं उघड्यामध्ये काय करून काय नाही. बोर लागलं रे, एवढे दिवस घरी होती तर त्याला फोन करून. बरं झालं बाबा भेटला तर. आता जातो बाबा, आता आजपासून करतो काम सुरू. हो आई ठीक आहे, आजपासून करून घे काम सुरू. बरं जातो मी. चाल धनश्री. धनश्रीला कुठं नेतं? आम्हाला म्हणतं हे इकडून गाडी नेतो म्हणतं. धनश्रीला कुठं नेतं? आई ते तिचं काय पार्लर मध्ये जातो म्हणते, पार्लर मध्ये त्याच्यासाठी. म्हणून तिथं हे जाते का नाही, धनश्री जाते का नाही, ते पार्लर जरा आउटसाईडले आहे तर म्हणून इकडून गाडी टाकतो तर त्याच्यासाठी. असं काय, बायकोसाठी इकडून गाडी टाकतो. बरं ठीक आहे बाबा. आणि पार्लर मध्ये माझं चाललं मग धनश्री. पाहिजे कशी ठेल्यावर तुझी सासू कशी काम करते उन्हातानात, ते पाहून घेतो जराशी. नाही मग घरी या लागेल ना मला लवकर. मग आजी एकटी राहील ना घरी. मग काय होते, आजी एकटी राहील तर आजी काय भेटे काय? काय होते आजी एकटी राहिली तर? काही नाही होत. चल मला सांगा, पार्लर मध्ये बी जायचं आणि मला सांगा राहायचं पाहिजे मला काम. आई राहू दे ना, काय इले काय समजते. मी इले घेऊन जातो पार्लर मध्ये तिले आणि मग तिकून इले सोडून बी देईन घरी. राहू दे ना, तू काय दे तू तुला ठेला पाय आज आता. बरं ठीक आहे, जा. बायको सोडायची जरा इच्छा नाही होत. जा पार्लर मध्ये नेऊन बसवते रे, जा. बरं आहे ठीक आहे, चल. पाहिले माय असे आहे ते पुरं. बायकोसाठी हे कोण गाडी टाकतो म्हणते.
जाऊ दे ना हो. आता तिचं कोण आहे बिचारीचं. आता तिच्यासाठी तो तिकडून गाडी नाही टाकन तर काय करेन. पण नेईन तिले. तुझ्यासाठी आहे तर सगळेच आहे. मी आहे, जवाई आहे, ते रमा आहे, आणि तो हेमले आहे, सगळे जण त्यासाठी आहे. तिला कोण आहे बिचारीले. तिचं कोण आहे. हा जाऊ दे ना, राहू दे ना. दोघं संग मग गेले तर चांगलं आहे ना. संग मग राहू दे जराशी. तू कायले म्हणत टेम्पो टाकतो. हो हो ठीक आहे म्हणा. जाऊ दे राहू दे. बरं बाय. मी रमाले सांगतो तू डब्बा बांध बरं मावाला तोपर्यंत. आजपासून ठेला चालू करून देतो आता. हो जाय तू तिले तयार कर. तिले डब्बा बांधायला लागेल ना तर मी त्या डब्बा बांधून घेतो. चल बरं बाबा. जेवली काय. जेवून घे ना समजावली तर. आणि बांध बरं डब्बा. चल जेव्हा बाय कुठे राहावं लागते तर. चल ना आपल्या ठेल्यावर. चल ना ठेल्यावर जाऊ ना. ठेल्यावर भेटला का तो सिलेंडर. हो भेटला सिलेंडर भेटला. चल जेवून घे बरं पटकन. आता जेवून घे आणि डब्बा बांध आणि चल बाकीचे काम तिकून आल्यावर करत बसजो. काम नसन झाले तर काम करत नको बसू. आता लई दिवसाचा ठेला बंद आहे. चल आता सुरू करून देऊ आज आता अजून. बरं बाई ठीक आहे. झाले माझे सारे कामं झाले. फक्त मी जेवायची होती. आता म्हणलं आरामानं घरीच आहोत. आरामानं जेवतो म्हणलं. चहा नाश्ता केली तो जीव. आता मी जेवत नाही. भूकही नाही लागली एवढ्या लवकर. तर चल मग मी डब्बा बांधतो आणि चला. हा बरं चल घेऊन घे डब्बा. जास्त दुसतं लागली भूक जास्त आहेच आपली. पावभाजी खाऊन घेतो. एखादी पावभाजी तर एखादी प्लेट. चल मग पटकन. हो चला बाई. बांधतो तुला डब्बा बांधतो. मी बी माझा डब्बा बांधतो. मायले सांगले मी डब्बा बांधायला. मायले माय बांधून राहिली डब्बा. तू बांधून घे डब्बा. चल म्हणून चाल बरं. जेवून घे बरं पटकन. ठेल्यावर जावं लागते आज मला आता. काऊन काऊन जातो ठेल्यावर. काऊन म्हणजे काम होय मायो. कामावर जाऊ नये का आता. आता झालं ना सिलेंडर नव्हता म्हणून घरी होतो. आता सिलेंडर आला. आता चल आता जातो आता ठेल्यावर. चाल तू जेवून घे बरं पटकन. पटकन जेवून घे आणि शाळेत चाली जाय पटकन. ठीक आहे आई जेवतो मी. आणि मग घरी येईन मी 2 वाजता जेवायला. नाही घरी नको ये. मी आजीपाशी ठेवतो तुझ्या डब्बा बांधून दुपारचा. तर आजीपाशी येतो तू आणि जेवून घेतो. घरी नको. घरी मी ताला लावतो आता. ठीक आहे मी आता जेवतो आणि जातो शाळेत. तू काय येतो. कुठे येतो तू. नाही हो जा बाबूल पा. बाबू लढन ना. आई काम करन तर बाबू लढन ना. नाही हो जा. घेऊन जा ना आई. घेऊन जा ना. येतो म्हणते तर बाबू झोपला आहे. मी करतो ना कामही करतो. बाबूला पाहतो. बाबू खेळते बी चांगला. चालतं चाल बापा. आई आई काय झालं. तुम्ही बोलून काऊन नाही राहिल्या मा संग. काही नाही चुकलं का. नाही हो काय मी काऊन नाही बोलून राहिली. त्या संग बोलतो ना. काही नाही चुकलं तुया. बोलून तर राहिली ना. कोण म्हणते त्या संग बोलत नाही मी. नाही रातपासून तुम्ही बोलून नाही राहिले माझ्या संग. बरोबर जसं म्हटलं तसं. पहिलेच सारखं तुम्ही नाही बोलून राहिले आता माझ्या संग. नाही हो तसं नाही. बोलतो नाही तर काय. तर काही नाही चुकलं तुझं. आता सगळे काम व्यवस्थित करून राहिली सगळं ना. कायले मी बोलू तुले. आणि आता बोलायला काही होतच नाही म्हणून मी बोलले नाही. तसं काही नाही. तशी मनात काही वाईट विचार नको आणू तू. माझी सासू काऊन नाही बोलत बापा. फुगली काय बापा. नाही तसं विषय नाही. बाकीच्या सासूवानी नाही आहे. फुगून जाईल. नाही बोलली नाही. काम होतं नाही बोलली. आता ठीक आहे. अशी गैरसमज करून घेऊ नको फालतूचे. नाही आई मी काल माझ्या आई संग बोलत होती तर तुम्हाला वाईट वाटलं असं का बा बोलते अजून आई संग म्हणून तुम्ही बोलल्या नाही असं मला वाटलं. आता मी तुम्ही म्हणता गैरसमज करून घेऊ नको म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. तर मला असं वाटलं. नाही हो किती झालं तर तुझी आई होय. जन्मदात्री आई होय तुझी. आता तू बोलशी नाही का. मी काय अशी म्हणतो का मी तुझ्या आई संग तू दुश्मनी करून घे. मा संगच बोल फक्त. किती झालं मी किती बी तुला आई सारखं सांभाळू तरी तू आई तर आई होय. जन्म देणारी आई आई होय. मी सासूच राहणार आहे किती झालं तरी. नाही आई तसं नाही. मी काही तुम्हाला वेगळं नाही समजत. मी माझ्या आईने तुम्हाला काही वेगळं नाही समजत. मी माझी आई जन्म देणारी होय तर तुम्ही दिनदिवस रात राहणार होय. तसं नाही. मी काही भेदभाव नाही करत तुम्ही दोघी मध्ये. हो मला समजते ना. ठीक आहे ठीक आहे. तर आता कर काम. तू काही गैरसमज करून घेऊ नको आणि दुखी नको. कर काम. आम्ही येतो जरा बेबी बाईच्या घरी जाऊन येतो. मी लई दिवसाची गेली नाही तर. बरं आई ठीक आहे जा. बापरे इंदिरा किती दिवसाचा तुझा ठेला बंद होता ग. मी इथून येत जात होते ना तर तुझा ठेला नाही दिसे ना तर मला कसं तरीच वाटे. कुठे गेलती ग तू. कशाला ठेला बंद केला होता. किती कस्टमर यायचे आणि वापस द्यायचे पाहून. काय सांगू बाबा प्रेंडा. अचानक आली ठेला चालू केले. आई एक प्लेट पावभाजी बनवली ना अचानक सिलेंडर गायब झालं. सिलेंडर संपून गेलं. तर मला तवाच्या तवा सिलेंडर बंद करून गावाकडे पळायला लागलं बाबा. तवापासून आता आली. का ग मग भरायला गेली का नाही. मग सिलेंडर लाईन लागलाय ना. खूप मोठ्या मोठ्या रांगा दिसत आहे मला. तर मग दुकानात रांग लावली. दुसऱ्या दिवशी मिळून जात होता ना. रांग गेली होती रांगेमध्ये. ब्रेंडा गेली होती. मी सिलेंडर उचलून गेली होती बापा एवढा भारी घेऊन. तर मना केला नाही म्हणे. धंदेवाल्यासाठी लय नियम लागू झाले म्हणे. असंच नाही भेटत म्हणे. पहिले नोंदवा लागते मग OTP येते आणि मग सही करावं लागते मग भेटते म्हणे. आणि भेटतही नाही म्हणे. असं
तर मग धनंजयला म्हणली मी, तर धनंजय म्हणलं कसंही कर म्हणलं, मला सिलेंडर दे म्हणलं आणून म्हणलं. त्या दोस्त मित्रापासून पाय म्हणलं जरासं म्हणलं, सिलेंडर नाही भेटून राहिलं म्हणलं. तर 4-5 दिवसाच्या बाद आज त्यानं सिलेंडरचा बंदोबस्त केला होय. आज त्यानं आणला. मग आई म्हणे आणला म्हणे सिलेंडर, आता तू तुझ्या ठेला चालू करून घे म्हणे. तर आज आलो बाबा दोघे नंदा भाऊजी. ठीक केला, ठीक केला. आणि तू यावं ब्रेंडा, तुझ्या हॉटेलचा सिलेंडर तुझ्या संपला, तुला भेटला असं बाई. नाही तू मोठी आहे. नाही ग, मी कशाला सिलेंडर वापरण, मी सिलेंडर नाही वापरत. माझ्या हॉटेलला तर पाईप आहे ना, पाईपलाईन लागली आहे माझ्या हॉटेलला, सिलेंडर नसतं. तर मग पाईप मध्ये येऊन राहिला का हो गॅस? पाईप मधून नाही कमी केला काय? नाही, पाईप मध्ये तर चालूच आहे ना. पाईप मध्ये तर पीएनजी येते ना, आणि सिलेंडर मध्ये एलपीजी येतो. एलपीजी तिकडून खाडी देशातून मागवल्या जातात, आणि पीएनजी आपल्या देशातच तयार होते. म्हणून पीएनजी मध्ये काही रोकटोक नाही, पीएनजी चालू आहे. आणि सिलेंडर साठीच थोडं आहे, बंद केलाय ना रस्ता तिकडून, त्यामुळे. असं हे गॅस बी असे राहते का? पीएनजी एलपीजी आणि ते म्हणते सीएनजी ते कोणतं होय मग? अरे हो, ते आपलं इंदिरा धनंजय म्हटलं तर मला समजलं. धनंजय आणि धनश्री मला दवाखान्यातून बाहेर निघताना दिसले. दवाखान्यातून? कोणत्या? तोच वुमेन स्पेशालिस्ट, जेव्हा मी मागच्या वेळेला नाही पाहिलं होतं का, माझी मैत्रिणीच्या दवाखान्यातून, त्या दवाखान्यातून बाहेर निघताना दिसले मला ते. तुला नाही माहिती का? मला वाटलं तुला माहिती असणार. नाही, मला तर नाही माहित बाबा. मैसून धनंजय तर बरं ठीक आहे गेले असं दवाखान्यात गेली होती मला सांगत. तर मी काही विचारले नाही कुठं जातं काय जातं, दवाखान्यात आली असं काही असं तिला सर्दी खुशी काही. अच्छा, मला वाटलं की अजून पुन्हा गुड न्यूज की आहे का, असंच वाटलं मला. गुड न्यूज तर गुड न्यूज नाही, तसं तर चांगलं नाही. गुड न्यूज की नाही, असंच काही थोडासा प्रॉब्लेम घे असं. थोड्या प्रॉब्लेमसाठी वुमेन स्पेशालिस्ट मध्ये कोण जाते का? उद्या मोठ्या दवाखान्यातून येताना दिसले ना मला ते. माझी मैत्रीण वुमेन स्पेशालिस्ट आहे, स्त्री रोग तज्ञ. मग माहित नाही, काय माहित असं काय चांगलं नाही की ना. बरं ठीक आहे, असू दे. चल मी जाते का, तू पण आता तुझा ठेला चालू कर. खूप कस्टमर वापस गेले ग तुझ्या ठेल्यावरून. हो ना, त्याचं दुःख वाटत होतं ब्रेंडा मला. बाकी माझं नुकसान झालं त्याचं मला दुःख नाही वाटे ब्रेंडा. कस्टमर वापस जातील त्याचं मला दुःख वाटे. आता येतील ना, आता मस्त पावभाजी बनवतो बापा. हो बनव. तोच विचार करून राहिली मी बेबी बाई, का जेवण घरी ठेवू का तिथं पारा शिंगेला जाऊन करू. इथं आराध्याचं केलं होतं तसं. तू काय कबुलली तर तू अशी कबुलली काय माय सती माय, मी त्या मंदिरात पाराशिंग्यात येऊन तिथं रोडगे बनवणं, तिथं जीव घालन अशी म्हणली का तू? का फक्त जीव घालन म्हणली? कशी म्हणली ते सांग मला. हो बेबी बाई, मी असंच म्हटलं, पाराशिंगेला जाऊन म्हणलं, चांगले रोडगे गिरगे बनवून म्हणलं, आणि मस्त जीव घालन म्हणलं तिचे काही लोक, आणि काही आपल्या गावातून नेऊ, तसं म्हणलं मी. पण आता असा विचार करतो काय अजून तंगत तिथं जावा, आणि अजून एवढी ऊन तपून राहिली, लेकरं बाहेर राहते, तर घरीच करून घेऊ काय म्हणतो सती मायच्या नावानं. नाही, आता तू तिथं जाऊन करू का बोलली होती, तर तिथं जाऊनच करू. काही नाही होत, एखादा टेम्पास आहे आपल्या गावात पोरायचं आहेच ना ट्रॅक्टर, बस त्याच ट्रॅक्टरनं बसलं चाललं, काय होते. तशीच करतो मी आता. पोरायले एक दिवस पहिले सांगून ठेवून देईन, नाही का उद्या आपल्याला जावं लागते रे म्हणून, सुट्टी ठेवा तर ठेवतीन ते. नाही मग काय तो होते ना, तिथंच जाऊन मस्त टाकलं सगळं सामान सुमान ट्रॅक्टरात, चाललं. काय त्याला लागते एवढं भार मंतर, तिथंच मस्त पूजा होते, मस्त आपलं दर्शन होते. हो नाही काय, मी तोच विचार करून राहिली बेबी बाई, तिथंच जाऊन करावं म्हणतो. जसं का बोललं तसं. हो मस्त जमते. चाल मग, कधी चालतं तर तिथंच चाल मग. पाहतो आता, यायलाही विचारावं लागेल ना, तुमच्या भावालाही विचारावं लागेल ना जरासा. नाही तर म्हणून मला विचारत नाही काही नाही, तूच निर्णय घेऊन घेतो काय म्हणून असेही म्हणतील. त्यालाही विचारतो जरासं, गोल्यालाही विचारतो, आणि मग विचार करतो एकटीच कशी निर्णय घेऊ मी. नाही बेबी. हो कोणताही कार्यक्रम करतो म्हटलं म्हणजे घरातले सगळे सहभागी राहते, तर सगळ्याचा विचार घेऊनच करा. बरोबर आहे, विचारपूस कर सगळ्याला. हो बेबी बाई. कुठं गेला प्रज्वल? कुठं आहे? असं नंतर तिकडे. माय ये धनश्री तिकून आली तर काय घेऊन आली संग? हो आणलं पप्पा तिनं थैल्यामध्ये. काय आणलं तर काय माहित, मी काही विचारले नाही, मी काय पाहिले नाही. थैल्यामध्ये आणलं काहीतरी. आणि काय झोपली होती का दिवसभर? काही दवाई दिवाई काही खाल्ली का तिनं? मला काय माहित हो बाई, मी काय तिच्यावर ध्यान ठेवू, मी नाही ध्यान ठेवली. आली ते आम्ही दोघी संग मग जेवजो, आणि मग ते तिच्या खोलीमध्ये जाऊन बसली, काय केली मग संध्याकाळी स्वयंपाक केलं तिनं साजरा काही दवाई खाईन ते. माय दवाखान्यात गेली होती ते, काय तब्येत खराब आहे तिची, काय झालं तिला सांगलं तर नाही. पार्लर मध्ये जातो म्हणे, खोटी बोलली. पार्लर मध्ये जातो म्हणे, दवाखान्यात गेले होते. हे दोघे जण दवाखान्यात गेले होते, धनंजय आणि धनश्री. कायच्यासाठी गेले होते दवाखान्यात विचार कर. दवाखान्यात गेली होती, तब्येत खराब तर काही वाटली नाही ना, पार्लर मध्ये जातो म्हणे ना, मग दवाखान्यात काय गेली होती.
घेतला होता आणि तिकडे जाऊन दोघे जण दवाखान्यात गेले होते आणि ते बी मोठ्या दवाखान्यात जिथं डिलिव्हरी आगी होते ना तिथं गेले होते. कायच्यासाठी कोण खोटं कोण बोलले आपल्या संग? आई आली का तू घरी? चांगला सिलेंडर? आता सिलेंडर म्हणजे सिलेंडर तर चांगलंच चाललं ना, जसं चालते तसं चाललं. आणि तू काय आणलं हे थैलीमध्ये? हा आई ये धनश्री कुठे? आवाज येईन धनश्रीले. धनश्री तिने काय नाही आवाज देत आता? काय झालं? हो काय म्हणतो? आले का? हो आलो धनश्री बोलो. आई काही आई नको म्हणून काही नको. खोटा देवानाचा खोटा बोलतो तू माझ्या समोर. ते चालते ठीक आहे, तू खोटा बोलतो. हा खोटा बोलला माझ्या समोर सकाळीच आणि आता आई आई करून राहिला. काही गरज नाही, जा तिकडे जा. आई ऐकून तर घे. काय नाही ऐकत नाही काही नाही. खोटा बोलला तू माझ्या संग, खोटा बोलतो माझ्या संग निघा. आई काय खोटं बोललो मी? काहीच खोटं नाही बोललो मी. आता तू 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 चुप राह. तू थांब आई. मी एक मस्त आनंदाची बातमी तुला सांगतो. हे पहा मी मिठाई बी आणलो. जाऊ दे, मला नको सांगू तू आनंदाची बातमी. राहू दे, खोटा बोलला तू माझ्या संग. आई नाही खोटं नाही बोललो. तू थांब, तू समजून तर घे, ऐकून तर घे. नाही काही नाही, तू खोटाच बोलला माझ्या संग. हा दवाखान्यात नेलतं तू नेले. खोटा बोलला का माझ्या संग तू? आणि पार्लर मध्ये जातो म्हणला, कारण दवाखान्यात जातो का नाही सांगितलं? पार्लर मध्ये जातो का सांगितलं सकाळी? मी काय जाऊन देत होती? मी काय म्हणत होती? काय म्हणत होती मी? हा एवढं खोटं नाही बोलायचं माझ्या संग, एवढं खोटं नाही बोलायचं. हा तुला काय वाटलं मला माहित नाही होईल? अरे मला सगळं माहित होते, मला सगळं माहित होतं. मला हा पार्लर मध्ये जातो म्हणे, पार्लर मध्ये जातो म्हणे. दवाखान्यात नेलं काय झालं? काऊन दवाखान्यात नेला होता? हा आई तेच ते तुले आनंदाची बातमी सांगायची आहे म्हणून थोडंसं खोटं बोललो. असं काही असते का? असं काही असते का? आनंदाची बातमी सांगायची राहते तर खोटं बोलतात का कोणी? हा काय आनंदाची बातमी आहे सांग आता. खोटं बोलतो, खोटा देवानाचा. आई माफ कर, खोटं बोललो. तर आई तू आता आजी होणार आहे. तू आता 5 महिन्यानं तू आजी होणार आहे. हेच आनंदाची बातमी आहे. हे पहा मी मिठाई बी घेऊन आलो मी सांगत. असं काय? आजी होणार आहे मी? बरं ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे. सारेच होते आजी, पण चांगली गोष्ट आहे ना. तर म्हणून गेलता काही दवाखान्यात. 5 महिन्यात आजी होईल का मी? म्हणजे आता किती महिने झाले लिहिले? आता 4 महिने झाले आई, पुढे 4 महिने. तर म्हणून दवाखान्यात नेलो होतो. तर सगळं ठीक आहे म्हणे, चांगलं आहे आता काहीच होणार नाही आई. आता तू नक्की आजी बनणार आहे. आता सगळं ठीक आहे म्हणे. त्या मॅडमने आता चेकअप केलं, चांगलं सांगितलं. हिला चांगलं समजून सांगितलं. आता मी मॅडमने म्हणलं चांगलं समजून सांगा म्हटलं मॅडम हिले म्हटलं. तर हिले मॅडमनं सगळं समजून सांगितलं, काय खावायचं काय नाही, कधी खावायचं काय, सगळं समजून सांगितलं. आता सगळं ठीक आहे आता. आणि आई असं काजू सारखं असं मोठं वाढ बी झालं आई. आता म्हणजे 200 ग्रॅमचं वाढ झालं. आता मस्त दिसते, पाहिलं सोनोग्राफी मध्ये. असं चांगली आहे ना, ठीक आहे. चांगली राह म्हणा आता, चांगली खाय पे मजा करा तू. काय आई तुला आनंद नाही झाला काय? तू आजी होणार आहे, मी बाप होणार आहे. तुला आनंद नाही झाला? तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसून नाही राहिला मला? आनंद झाला ना. आता आनंदाची बातमी एवढ्या उशिरा सांगतं 4 महिन्यानंतर. का आम्ही का परके होतो? परके होतो का? तू या बायकोला नजर लागून जात होती काय? आमची टोक लागून जात होती काय? आम्हाला सांगलं असतं पहिल्याच महिन्याला तर का पडून गेलं असतं काय तिचं? आता सांगून राहिला घुबड तोंड्या. आणि म्हणतो आनंद नाही झाला काय? हा नसेल किती वेळ आनंद झाला आणि आनंद मुरला. आता काही आनंदाचं राहिलंच नाही काही. आता ते फिलिंगच नाही होत आता. आई झालं ना, गलती झाली म्हटलं. आता अजून काही झालं म्हणजे म्हटलं म्हणून तुला सांगितलं नाही. कन्फर्म आम्ही होतो म्हटलं पहिले, मग तुला सांगतो म्हटलं. मग आता पहिलेच सांगून दिलं असतं. मग अजून काही झालं तर तू नाराज झाली असती ना, अजून तुझ्या भावना दुखवल्या असत्या. हा दुखल्या, लय वेळा भावना दुखल्या. मोठी खुश झाली होती मी. आज ज्या गोष्टीसाठी मी खुश झाली, मग त्याच गोष्टीवर मी दुःखी झाली. तर डबल त्याच गोष्टीवर मी काय खुश होऊ? आता मी काय आनंदी होईल लेखाले. जाऊ दे, बरं झालं, ठीक आहे. हा आता जेव खाऊ म्हणा तिले बरोबर. काय आता झालं? आता जेव्हा काही होईल तेव्हा मी खुश होईन. आतापासून काय खुश होऊ? बरं ठीक आहे आई मग.